आता प्रत्येक जे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे डायटिशियन्स असतात. आजकाल नवीन ट्रेंड यायला लागलाय. का? तर ह्याच कारणासाठी आलाय, कारण डाएट सगळ्यात महत्वाचं आहे. मी तुम्हाला भगवद्गीतेमधला 6व्या अध्यायातला श्लोक सांगतो. अनेक जणांनी ऐकला पण असेल तो. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. युक्त आहार. सुरुवात श्रीकृष्णाने आसनाने नाही केली योगाची, त्यांनी आहाराने सुरुवात केली आहे. हठयोगाचा पहिला उपदेश आम्ही उघडला तर पहिल्या प्रकरणामध्ये आसनं आहेत, बरोबर आहे, पण पहिल्या उपदेशामध्ये आहाराचं वर्णन आहे सगळं. काय खायचं काय खायचं नाही याची यादी दिली आहे हठयोगात. रामदास स्वामींनी भाज्यांची यादी दिली आहे, धान्य कुठली खायची त्याची यादी दिली आहे, काय खायचं नाही हे सांगितलंय. बघा सुरुवात योगाची कशाने आहे. आम्हाला अजूनही असं वाटतं योगाचा वर्ग म्हणजे सकाळी उठायचं आणि पळायला सुरुवात करायची. होतं ना, चॅनल लावायचं आणि पळायला सुरुवात करायची. नाही, पहिली सुरुवात आहाराची आहे. कारण त्या आहारातनंच त्या सगळ्या शरीराचं पोषण होणार आहे. फक्त शरीराचं नाही, मनाचंही पोषण त्यातनंच होतंय. योग सांगतो मनातले विचार, मनातल्या भावना याही आहाराशी जोडलेल्या आहेत. आता हा जो आहार आहे याच्यावरती विज्ञानाने खूप संशोधन केलेलं आहे. हजारो रिसर्च पेपर्स आलेले आहेत आणि आपल्याला हा गोंधळात टाकणाऱ्या गोष्टीही समोर येतात. तुम्ही जर का गुगलला गेलात, किती जण गुगल वापरतात? सगळेजण वापरतात. गुगलमध्ये टाइप्स ऑफ डाएट टाका, आहाराचे प्रकार. कमीत कमी 60 आहाराचे प्रकार तुमच्या समोर येतील. एक सांगतो ॲटकिन्सन डाएट, दुसरा सांगतो हाय प्रोटीन डाएट, तिसरा सांगतो लो कार्ब डाएट, चौथा सांगतो पेस्केटेरियन डाएट, पाचवा सांगतो व्हीगन डाएट, मग किटो डाएट. असे कितीतरी प्रकार आहाराचे तुम्हाला बघायला मिळतात. मग या सगळ्यांचे वेगवेगळे रिसर्चेस आहेत. आता ह्या सगळ्याचा रिसर्चचा पण तौलनिक अभ्यास केला गेला. हे जे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत यांना एकमेकांशी यांची तुलना केली गेली आणि अतिशय ॲडव्हान्स टेक्निक्स वापरले गेले. मेटाबॉलिक रेट्स वापरले, जेनेटिकवरती कसा म्हणजे जीन्सवरती कसा परिणाम होतोय आहाराचा याचा अभ्यास केला गेला. मेटाबॉलिक हेल्थ म्हणजे इन्शुलिनवरती कसे परिणाम होत आहेत याचा अभ्यास केला गेला. आणि या सगळ्यातनं काय सिद्ध झालं एवढंच मी सांगणार आहे. मी उगाच हे रिसर्च सांगत बसणार नाहीये, पण हे मी जे सांगणार आहे ते विसरू नका कधी. विज्ञान आज 2025 संपत आलंय. 2025च्या शेवटी विज्ञानाची जी काही झेप आहे आहाराच्या संबंधी ती असं सांगते की सगळ्यात उत्तम आहार हा, आम्ही त्याला प्लांट बेस्ड डाएट असा शब्द वापरतो. याचा शुद्ध भाषेमध्ये भाषांतर असं आहे शाकाहार आहे. आणि हे कुठलंही भारताचा या संशोधनाशी संबंध नाही. ही सगळी संशोधनं पाश्चात्य देशांमध्ये झालेली आहेत. फ्रान्समध्ये झालेली आहेत, अमेरिकेत झालेली आहेत, इंग्लंडमध्ये झालेली आहेत, ऑस्ट्रेलियात झालेली आहेत, जर्मनीमध्ये झालेली आहेत, चायनामध्ये पण झालेली आहेत. माझी प्रोफेसर जी चायनीज आहे, आता चायनामध्ये तुम्ही ऐकलं असेल काय काय खातात लोक, ऐकलंय ना? नकोच का यादी? नकोच. काय असं नाही, काय असं आहे जे त्यांनी खाल्लेलं नाही, बरोबर? तिथं पण झालीत संशोधनं आणि यांनी सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली आहे, शाकाहार. आमच्या परंपरांमध्ये किती वर्षांपासून आलंय हे? हजारो वर्ष. आमच्या पूर्वजांनी काय सांगितलंय? शाकाहार. अहो पण मग ते प्रोटीन मिळणार नाही असा पुढचा प्रश्न असतो, बरोबर? गुगल सगळेजण वापरतात, आजकाल चॅट जीपीटी पण वापरतात. चॅट जीपीटी किती जण वापरतात? बापरे. बघा तरुण सगळा वर्ग बसलाय मागे. तुमच्याच तुलनेत इकडं पण वापरलं जातंय बरं का चॅट जीपीटी. छान. चॅट जीपीटीला टाकायचं
हाय प्रोटीन सोर्सेस. आणि पुढचं टाकायचं, कम्पेअर प्लांट बेस्ड डाएट विथ नॉन व्हेजिटेरियन डाएट. आणि तुमच्या असं लक्षात येईल की डाळी, ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कोणी सांगितलं की अंडी खायला पाहिजेत प्रोटीनसाठी, तर तुम्हाला पर्यायी अनेक डाळी आहेत, अनेक तुमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. जगामध्ये सगळ्यांनी आर्नॉल्ड श्वार्झनेगरचं नाव ऐकलंय का? आर्नॉल्ड श्वार्झनेगर, कमांडो नावाचा एक सिनेमा होता, बॉडी बिल्डर होता बघा तो आर्नॉल्ड. आहे म्हणजे ऐकलंय आर्नॉल्डचं नाव? ऐकलंय सगळ्यांनी. आर्नॉल्ड पूर्वी तो नॉन व्हेजिटेरियनच होता, कारण त्याला प्रोटीन लागायचं म्हणून तो हे सगळं खायचा. आता तो काय खातो कोणाला माहितीये? नाही? व्हीगन प्रोटीन. म्हणजे मिल्क, दुधाशी संबंधित पण नाही, फक्त भाज्यांशी संबंधित प्रोटीन तो खातो. सोयाबीनचं खातो, मटारचं खातो, डाळींचं खातो. तो आता नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन खात नाही. अजून एक नवीन व्यक्ती जगात प्रसिद्ध झाली, तिचं नाव आहे ब्रायन जॉन्सन. त्याला अँटी एजिंग गुरु म्हणतात. त्यांनी स्वतःला खूप तरुण केलंय. त्याचं वय 48 आहे, पण तो दिसताना 20 वर्षाचा दिसतो. आणि त्याच्या शरीरातले सगळे जे पॅरामीटर्स आहेत, म्हणजे हृदय झाला, मेंदू झाला, किंवा त्याचे जीन्स झाले, हे सगळे 18-19 वर्षाच्या मुलाच्या इतके तरुण झालेले आहेत. आणि झालेत, ते पूर्वी नव्हते. तो तर केवळ आणि केवळ शाकाहार, फक्त पी प्रोटीन खात होतो, दुसरं काही खात नाही. का बरोबर आहे का? बरोबर आहे ना? त्यांनी सर्च करून बघितलं लगेच, खरं सांगतोय का? नाही, माझ्यावरती खूप स्ट्रेस आहे उमेशजी आणि गंगाप्रसादजी. बरोबरच सांगायला पाहिजे. म्हणजे आपल्या ज्या शाकाहाराच्या ज्या सगळ्या परंपरा आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन पूर्ण मिळू शकतं, इतकी ताकद आहे. आता मी तुम्हाला पुढची गंमत सांगतो. एखाद्याने समजा नॉनव्हेज घेतलं, जास्त नॉनव्हेज खाल्लं प्रोटीनसाठी, किंवा त्या प्रोटीन पावडर्स येतात बघा आजकाल, त्या प्रोटीन्स पावडर्स खूप घेतल्या, तर युरिक ॲसिड वाढतं ब्लडमधलं, शरीरामधलं युरिक ॲसिड वाढतं. आणि युरिक ॲसिड चांगलं नाही. युरिक ॲसिड वाढलं म्हणजे म्हातारा व्हायला लागला माणूस. युरिक ॲसिड वाढलं की जॉईंटचे सांधेदुखी सुरू होते. युरिक ॲसिड चांगलं नाही वाढणं. मुगाची डाळ जर का तुम्ही खाल्ली तर युरिक ॲसिड वाढत नाही. तुम्हाला प्रोटीन पाहिजे ना, सगळ्यात सोपं पचणारं मुगाची डाळ. आणि मी संशोधनातनं बाहेर आलेल्या गोष्टी सांगतोय, उगाच इकडे तिकडे सांगत नाहीये. रिसर्च पेपर्स आहेत अनेक. किती जणांना लहानपणापासून लहान मुलांना मुगाच्या डाळीचं पाणी देण्याची सवय बघा. आता तुम्हीच बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे हे आमच्या आहारामध्ये आहे, शाकाहारामध्ये हे सगळं आहे. आम्हाला दुसरं बाहेर बघण्याची आवश्यकता नाही आहे. भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी वर्णन केलंय काय खायचं आणि काय खायचं नाही, आणि कसं अन्न शिजवायचं, कधी खायचं, ह्याचं वर्णन केलंय. आता बघा, शाकाहार सांगितला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला भाज्या आहेत, फळं आहेत, धान्य आहेत, कडधान्य आहेत, सुकामेवा आहे, हा आपला आहार आहे. आता काय खायचं हे मी तुम्हाला सांगितलं. किती खायचं? काय भूक लागली तेवढं खायचं. आजकाल इंटरमिटंट फास्टिंग बरेच लोक करतात. केलंय बरेच जणांनी. इंटरमिटंट फास्टिंग किती जणांनी केलंय? बऱ्याच जणांना माहिती आहे. आता संशोधन झाली की हृदयाला तरुण ठेवण्यासाठी, हृदय म्हातारं होतंय, आपण फक्त चेहरा चांगला दिसावा एवढाच प्रयत्न करतो, पण त्याचा उपयोग होत नाही फार. हृदय म्हातारं झालं तर चेहरा किती दिवस टिकणार आहे? त्याच्यामुळे खरं जर का तुम्हाला अँटी एजिंग म्हणजे तरुण व्हायचं असेल तर हृदय चांगलं झालं पाहिजे, मेंदू चांगला झाला पाहिजे, पचनसंस्था चांगली झाली पाहिजे. हे चांगलं झालं तर मग त्वचाही चांगली राहील. त्वचा चांगली ठेवणं म्हणजे अँटी एजिंग नाही. हे अवयव सुधारवणं म्हणजे अँटी एजिंग.
तर आता हृदयाचं वय कमी करायचं आहे, म्हणजे हृदय आपल्याला तरुण करायचं आहे. आता खरं हृदय तरुण सगळ्यांनाच करायचं असतं, पण ते हृदय नाही, मी खरं खरं हृदय म्हणतोय. नवरा बायकोत किंवा प्रियकर प्रियसी मधलं हृदय नाही, कार्डिओलॉजिस्टचं हृदय. तर त्याच्यासाठी संशोधन झालं आणि त्या संशोधनामधनं समोर आलं की इंटरमिटंट फास्टिंगचा हृदयाच्या एजिंगवरती फार काही चांगला परिणाम होत नाही. ठीक आहे, म्हणजे त्याचा काही दुष्परिणाम काही होत नाही, काय थोडाफार फायदा होत असेल तर होत असेल, पण त्याच्यापेक्षा जास्त फायदा कशाचा होतो? आता बघा, तुम्ही सगळ्यांना आश्चर्य वाटेल, त्याच्यापेक्षा जास्त फायदा होतो कॅलरी रिस्ट्रिक्टेड डाएटचा. आता मी शब्द जरा मोठा वापरलाय, कॅलरी रिस्ट्रिक्टेड डाएट. ह्याचं मराठीमध्ये सांगायचं झालं किंवा संस्कृतमध्ये सांगायचं झालं तर अन्नेन पूरयेतार्धम तोयेन च चतुर्थकम असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलंय की घनपदार्थ 50%, माझ्या पोटाच्या क्षमतेच्या 50% घनपदार्थ आणि 25% द्रव पदार्थ. सॉलिड फूड 50%, लिक्विड फूड 25%. आपण वरण घेतलं, ताक प्यायलं, पाणी प्यायलं तर ते लिक्विड झालं. ज्यूस प्यायला, सूप प्यायलं तर ते झालं लिक्विड. पोळी खाल्ली, भात खाल्ला, भाजी खाल्ली तर भाजी तर लिक्विड असतंच. असं मिळून 75% आपल्याकडे सांगितलंय. 50% हे, 25% ते, 75%. विज्ञानाने किती सांगितलंय माहिती आहे? रिसर्च बेसनी